तर सलीम कुत्ताच्या पार्टीमध्ये भाजप आमदार गिरीश महाजन सुद्धा होते। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। सलीम कुत्ताच्या पार्टीमध्ये भाजप आमदार गिरीश महाजन असल्याचा हा आरोप आहे जो सुषमा अंधारेंनी केला। हा जो काही व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ किंवा ते जे फोटो दाखवले ते 2 वर्षांपूर्वीचे दाखवले। त्या 2 वर्षातला फक्त एक फोटो जो आहे तो नितेश राणेंनी दाखवला। अख्खा पिक्चर मी दाखवायला तयार आहे। मी जरा पुन्हा एकदा ही नावं ऐकवणार आहे, ती नावं आधी सांगते। नितेश राणेंनी जे फोटो झळकवले ना, आमचा पदाधिकारी जर दोषी असेल तर निश्चित त्याच्यावरही कारवाई व्हावी। पण यामध्ये जे 3 महत्त्वाची नावं आहेत त्यात आहेत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, दुसरे आहेत विकांत चांदवडकर, तिसरे आहेत बाळासाहेब सानप जे एकाच फ्रेम मध्ये दिसतात। याच पार्टीत पुढे देवयानी फरांदे सुद्धा दिसतात। मी अख्खा व्हिडिओ माध्यमांनाही देईल, पुन्हा एकदा बघा। हे फार विशेष आहे। 2 वर्षापूर्वी या रिपोर्टमधून महाजनांचे नाव वगळले गेले। हे ऑन एअर बातमीत दिसते। ही बातमी एबीपी माझावर आहे, ही बातमी लोकमतला आहे, ही बातमी झीला आहे, ही बातमी सगळ्या चॅनलला आहे। स्पष्टपणे त्याच्यात बातमी देणारा सांगत आहे की गिरीश महाजनांचे नाव याच्यातनं वगळले जाईल। याचा अर्थ काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।